स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सेशनचा डे 5 आहे आणि आज आपण बघणार आहे रेकीचे बेनिफिट्स काय आहे. रेकी आपण जेव्हा वापरतो तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि त्यासोबतच आपण बघणार आहे सात चक्र आणि त्याची एनर्जी आपल्या जीवनावर काय इफेक्ट करत असते हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. उद्या मी तुमचं सात चक्र आज आपण शिकल्यानंतर उद्या मी स्वतः तुमचं एक हिलिंग करून देणार आहे. ठीक आहे, उद्या तुमचं मी स्वतः हिलिंग करून देणार आहे. जे काय तुमचं तर रेकी डिस्टन्स हिलिंगने कसं काम करते याचा प्रात्यक्षिक आपण बघणार आहे. गॅलेक्सी M12 नावाने जॉईन झाल्याने एक तर व्हिडिओ बंद करा, नाहीतर आपले कपडे चेंज करा. ओके, थँक्यू. तर बघा, आज आपण बघतोय सात चक्र आणि आपल्या जीवनामध्ये या सात चक्रांचा आपल्या जीवनाच्या आनंदाशी याचा कसा इफेक्ट पडत असतो हे आपण समजून घेणार आहे. कारण सात चक्रांची जी एनर्जी आहे त्यावरच आज मी तुम्हाला माहिती आहे का व्यक्तीला ओळखायला सुद्धा शिकवणार आहे की एखादा व्यक्ती अमुक आपल्या घरात असा वागतो तर नेमकं तो वागण्यासाठी त्याचं कुठलं चक्र जबाबदार आहे, त्याच्या कुठल्या चक्रांच्या एनर्जीमुळे तो व्यक्ती तसा वागत असतो हे आपण प्रॅक्टिकली आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. ओके, चला आता सुरू करूया आजच्या सेशनला. सात चक्र आणि व्यक्तीच्या जीवनातला आनंद कशा पद्धतीने काम करतो ते आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले रेकीची विशेषता आपण बघू की रेकी शिकल्याने नेमकं कुठलं बेनिफिट होतं, काय फायदे आपल्याला होत असतात ते आपण बघूया. तर त्या दिवशी आपण बघितलं रेकी ही सर्व म्हणजे नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ती सर्वप्रथम व्यक्तीतले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. काय करते? कुठल्याही व्यक्तीमध्ये असलेले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. रेकी एक नैसर्गिक एनर्जी बॅलन्सिंगची सिस्टम आहे. म्हणजे बघा, आता एखाद्याचं डोकं दुखत आहे, डोकेदुखीला काहीतरी कारण आहे. एखाद्याचं पोट दुखत आहे, पोटदुखीला काहीतरी कारण आहे. एखादा व्यक्ती डिप्रेशन एन्झायटी मध्ये आहे, त्याच्या डिप्रेशन एन्झायटीला काहीतरी कारण आहे. तर रेकी सर्वप्रथम हे ब्लॉकेजेस दूर करते आणि मग त्या व्यक्तीला परमनंट सोल्युशन मिळतं. ठीक आहे. रेकी विकृती जे काही विकृती आहे त्यामागे तिला थांबवून सकारात्मकतेला कायम करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, याचं कुठली हानी नाही आहे. ठीक आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती. रेकी काय नाही आहे. सर्वप्रथम रेकीचा अंधश्रद्धेशी कुठेही काही कारण नाही आहे. जर अंधश्रद्धा असती तर हॉस्पिटलमध्ये रेकी विदेशांमध्ये वापरल्या गेली असती का? तर जे भारतामध्ये ज्या पद्धतीने लोक रेकी शिकवतात त्याच्यामुळे लोक रेकीला थोडंफार अंधश्रद्धेकडे बघतात, पण ऍक्च्युअल ही रेकी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. तुम्ही गुगल सर्च करू शकता. इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान, चीन या सगळ्या देशांमध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून एक रेकी हा उपचार केला जातो. तर त्याच्यामुळे जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा कुठे राहू शकत नाही. रेकीचा संमोहन, काही लोकांना वाटतं रेकीमध्ये संमोहन केलं तर रेकीमध्ये संमोहनाचा काही संबंध नाही आहे. तंत्र मंत्र ब्लॅक मॅजिक याचा कुठलाही संबंध रेकीमध्ये नाही आहे. ठीक आहे. रेकी काय नाही करू शकत? रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. पण आमचे गुरु भगिनी आहे आणि त्यांनी काय केलं की त्यांची एक मुलगी होती आणि ती मुलगी स्पेशल चाइल्ड होती. ती मुलगी जेव्हा 13-14 वर्षाची झाली, तिचे पिरियड्स यायला लागले आणि तिला काही कळत नव्हतं की मग यांना टेन्शन आलं की आपण आहोत तोपर्यंत आपण मुलीची काळजी घेणार, आपण नसताना आपल्या मुलीचं काय होणार. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना जो काही त्यांनी अभ्यास केला की मुलीला मी कसं ठीक करू शकते आणि त्यासाठी त्यांनी रेकीची प्रॅक्टिस चालू केली. रेकीची प्रॅक्टिस चालू केली आणि त्याच्यानंतर त्यांना असा रिझल्ट आला की या प्रॅक्टिसमध्ये त्यांच्या घरामध्ये म्हणजे मुलीला हळूहळू त्यांनी जे फक्त ती आज स्वतःचं सगळं काम करते. भले लग्न झालं नाहीये त्या मुलीचं, आज ती 35 वर्षाची वगैरे असेल, पण आज ती मुलगी स्वतःचे स्वतः म्हणजे ज्या मुलीला स्वतःची लाळी पुसता येत नव्हती, आज ती स्वतःचे सगळे कामं करू शकते. इतकं पण हे रेकीच्या लेव्हल 1 मध्ये सगळ्या गोष्टी मी जे तुम्हाला उपचारित झालेले उदाहरणं सांगते, हे रेकीच्या मास्टर लेवल नसतात. जसं आता उद्या आपण डिस्टन्स हिलिंगचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स करणार आहे की डिस्टन्स हिलिंगने जगाच्या पाठीवर असलेल्या हिलिंग प्रोसेसला आपण शिकू शकणार आहे आणि त्याचा रिझल्ट देऊ शकणार आहे. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीने या सर्व हिलिंग मॉडॅलिटीज आपण जेव्हा आत्मसात करतो, याच्या पुढच्या लेवल करतो, तरच हे रिझल्ट येऊ शकतात. तर जन्मता आलेले दोष
रेकी मृत्यू नहीं टाळ सकती. एक लक्षात घ्या, जन्म आणि मृत्यू हे ईश्वराच्या याच्यात आहे, तर त्याच्यामुळे रेकी मृत्यू थांबवू शकत नाही, पण लांबवू मात्र शकते. त्याचं उदाहरण सांगते. अम, तुम्ही जर युट्यूबवर माझं वर्टिक्स हॅपी लाईफ चॅनल त्या दिवशी मी सबस्क्राईब करायला सांगितलं असेल, तर तिथे तुम्ही सर्च करू शकता. कॅन्सर पेशंटचं एक हे आहे तिथे. कॅन्सर पेशंटचं एक आहे की त्या कॅन्सर पेशंटचं जी फोर्थ स्टेजचा कॅन्सर होता आणि डॉक्टरांनी फक्त 40 डेजचं लाईफ त्यांना दिलेलं होतं. पण आज ती पेशंट म्हणजे त्या पेशंट 18-19 ची गोष्ट आहे आणि आज ती जी पेशंट आहे ती पेशंट संपूर्णतः स्वस्थ झालेली आहे. फक्त जे काही एक मल्टीव्हिटॅमिन्स आणि ज्या गोष्टी आहेत, जिथे डॉक्टरांनी 40 दिवसाचं आयुष्य दिलं होतं. तुम्ही त्यांची सर्व्हाइव्ह स्टोरी स्वतः अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे, तो बघू शकता. किंवा आपल्याकडे एक पुण्याला डॉक्टर डोंगरे फॅमिली आहे, ज्यांच्या घरात 3 डॉक्टर्स आहेत. ज्यांच्या घरात 3 डॉक्टर्स आहेत आणि मॅडमला असा एक आजार झालेला होता, ऑटोइम्यून डिसऑर्डर, की त्यांच्या तोंडात रोज रक्त येऊन त्यांचं तोंड अक्षरशः काळं होत होतं. त्यांच्या घरात 3-3 डॉक्टर असून मेडिकल सायन्समध्ये त्यांच्या याच्यावर औषध नव्हतं. त्यांनी रेकीवर ट्रस्ट केला आणि ही रेकी शिकलेत. आणि ही रेकी शिकल्यानंतर त्यांचा रिझल्ट हा पण व्हिडिओ तुम्ही ग्रुपवर म्हणजे युट्यूबवर बघू शकता किंवा मी जमलंच तर त्याची लिंक आज ग्रुपवर टाकायला सांगते दोन्ही व्हिडिओची. अवश्य बघा. तुम्हाला ऍक्च्युअल रेकी काय काम करते. त्या एकाने स्वतःसाठी केलं आणि एकाने आपल्या बहिणीचा कॅन्सर ठीक करण्यासाठी डिस्टन्स हिलिंग केलं. याच डिस्टन्स हिलिंगचा अनुभव तुम्ही उद्या घेणार आहे, पण उद्या आपलं ग्रुप सेशन राहणार आहे. 1-on-1 आणि ग्रुप या दोन्ही याचा अनुभव आपण घेणारच आहोत. तर डिस्टन्स हिलिंगनी जगाच्या पाठीवर हिलिंग पोहोचवता येते. कोरोना काळामध्ये आमच्या टीमने म्हणजे त्या मॅडमचं उदाहरण सांगते की तोंडातनं रोज रक्त येऊन तोंड काळं झालेलं होतं. मिक्सरमध्ये विचार करा, आपल्याला एक भाजी 4 दिवस जर खायला सांगितले तर आपण कंटाळून जाऊ. पण त्या मॅडमनी मिक्सरमध्ये दूध आणि पोळी ग्राइंड करून लिक्विड फॉर्ममध्ये 1 वर्ष खाल्ली. गिळून फक्त जिभेवर ठेवू शकत नव्हत्या तोंडात. पण जेव्हा जर एक प्रॅक्टिस चालू केली, आज त्यांचा लेटेस्ट तो 70% रिझल्ट आहे युट्यूबवर, कारण जुना व्हिडिओ आहे. 2-3 वर्ष आधीचा व्हिडिओ आहे तो. आज त्या मॅडम लाल मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरचीचा ठेचा खाऊ शकतात. ज्या काहीच खाऊ शकत नव्हत्या दूध पोळीशिवाय, आज त्या खाऊ शकतात. डॉक्टरांच्या घरचा हा रिझल्ट आहे, ज्यांच्या घरी 3-3 डॉक्टर होते. तर असे अनेको रिझल्ट आहे. उद्या तुम्ही तो डिस्टन्स हिलिंगचा अनुभव घेणारच आहे, जी डिस्टन्स हिलिंग मी स्वतः तुमचं करून देणार आहे. तर उद्यासाठी एक तुमच्यासह तुमच्या नातेवाईकांना ज्यांनाही काही सफरिंग असेल, मे बी भगवान ने चाहा तो उनका सालों पुराना दर्द भी ठीक हो सकता है. तर उद्याच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, म्हणजे तेवढ्यात तुम्हाला डिस्टन्स हिलिंगचा अनुभव घेता येईल. ठीक आहे. कारण कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलं, पहिल्या दिवशी 200 लोक होते, पण आपल्यामध्ये कन्सिस्टन्सीची कमी आहे. हम चाहते तो है बहुत कुछ करना, पर खुद के लिए भी समय निकालना नहीं. आपण काय करतो, थोडंसं एक मूव्ही बघायला, रील्स करायला वेळ काढतो, पण आपल्या जीवनात ज्याच्यातनं फायदा होणार आहे स्वतःसाठी वेळच काढत नाही. आणि हीच आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सेल्फ लव्ह सगळं बोलतो, पण तो सेल्फ लव्ह सगळ्यात शेवटी असतो. बरोबर की नाही? तर थोडा खुद के लिए समय निकालो आणि उद्याच्या हिलिंगसाठी तुम्ही तुमच्या रिलेटिव्हजला सुद्धा सबमिट म्हणजे लिंक पाठवून त्यांना सुद्धा तुम्ही उद्याच्या हिलिंगचा, डिस्टन्स हिलिंगचा अनुभव घेऊ शकता. कारण कोणी ना कोणी दुखरा पेशंट असतोच. मे बी कल के सेशन में उनका दुःख या वेदना कम हो जाए. ओके? चला. तर परत रेकी शस्त्रक्रियेने काढून टाकलेला ऑर्गन परत निर्माण करू शकत नाही, ही रेकीची मर्यादा. आता रेकी काय करू कशा पद्धतीने रेकी सगळ्यात पहिले व्यक्तीला म्हणजे मानवाला मिळालेली एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे, एक अनमोल देण आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या प्रशिक्षणाने हिला शिकल्या जाऊ शकतो. आता हे जुने नोट्स आहे. मी जेव्हा शिकली तेव्हा हे आमचं लेव्हल 1 2 दिवसात झाले. भोपाळ युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे माझे पहिले गुरु होते. जे विचार करा, युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर. म्हणजे तुम्हाला जर वाटतं ना, की बाबा रेकी काही अंधश्रद्धा आहे, तर व्हाईस चान्सलर अंधश्रद्धा पसरवतायत का? त्यावेळेसचे भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर हे माझे रेकीचे पहिले गुरु होते. तर म्हणजे इथे एक व्हाईस चान्सलर जेव्हा रेकी शिकवत आहे, तर ते कुठेही अंधश्रद्धा नाही आहे. दिस इज द पॉझिटिव्ह एनर्जी. आज जगामध्ये मला सांगायला अत्यंत आनंद होतो, एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर हे माझे स्टुडंट आहे, ज्यांनी भारताचे आउटस्टँडिंग सायंटिस्ट आहे. आउटस्टँडिंग सायंटिस्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ज्यांच्या बर्थडेला स्वतः मोदीजी त्यांना पत्र पाठवतात, अशी व्यक्ती माझी स्टुडंट आहे. मी माझं भाग्य समजते. आज महाराष्ट्रातले 400 प्लस डॉक्टर्स माझे स्टुडंट आहे.
इंजिनियर्स, जज हे तर बाकीच्या सगळ्या फील्डचे आहेत, पण मेडिकल प्रॅक्टिशनर, डॉक्टर्स 400+ लोक माझे स्टुडंट आहेत. तर विचार करा की ही रेकी, सांगायचा मुद्दा मी का सांगते, की ज्यांनाही वाटतं की रेकी अंधश्रद्धा आहे किंवा चुकीच्या कामासाठी रेकीचा वापर केला जातो, हा जो गैरसमज लोकांमध्ये आहे, तो गैरसमज दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगते. कारण रेकी घराघरात एक हिलर असावा, ही माझी मनापासूनची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी माझे हे फ्री सेशन असतात. आणि म्हणून कळकळीने विनंती की बाबा कुणाच्याही मनामध्ये रेकी या ऊर्जेबद्दल गैरसमज नसावा. त्यासाठी मी तुम्हाला इतक्यात याच्यात सांगते. म्हणजे कसं होतं, तुम्ही ऍडमिशन घेऊन घेता पण घरच्या लोकांना पटायला वेळ लागतो की बाबा रेकी खरोखर काम करते. जेव्हा तुमच्यामध्ये बदल होतो, ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येते, तेव्हा हळूहळू या सगळ्या गोष्टींना तुमचे घरचे लोक सुद्धा एक्सेप्ट करतात. आता इथे जेव्हा म्हटलंय रेकी 1-2 दिवसाच्या प्रशिक्षणात शिकता येते, आम्ही तसंच शिकलो. पण त्याचं होतं काय माहितीये का बरं मी हे 10 दिवसांचं 1-1 तासाचं सेशन ठेवलं. जेव्हा मी रेकी शिकले तेव्हा नो रेकॉर्डिंग. एका दिवसात पूर्ण जेवढं डोक्याने 5 तासात कॅप्चर केलं, तेवढंच तुमच्या डोक्यात येईल. त्याचं रेकॉर्डिंग भेटत नाही. हे असे 8-10 पानांचे नोट्स हातात भेटले की झालं. ठीक आहे? तर या पद्धतीने पण मी इथे तुम्हाला रेकॉर्डिंग पण देत आहे. तुम्हाला नोट्स आणि पीडीएफ पण देणार आहे नोट्सचे. परत डे टू डे प्रॅक्टिस कशी करायची त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला देणार आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रोज थोडं-थोडं शिकणं, की एका दिवशी सगळं शिकणं. म्हणून मी 10 दिवसात तुम्हाला एक-एक विषय डिटेलमध्ये समजावून सांगते. हे त्यामागचं कारण आहे. ठीक आहे? रेकी कुठल्याही वयाची व्यक्ती, म्हणजे इथे रेकी शिकण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. रेकी शिकताना माझ्याकडे 10 वर्षाच्या मुलांपासनं 85 वर्षाचे, 88 वर्षाचे लोकांनी सुद्धा रेकी शिकलेली आहे आजपर्यंत. ठीक आहे? 85-88 वर्षाच्या व्यक्तींनी सुद्धा माझ्याकडे रेकी शिकलेली आहे. त्याच्यामुळे इथे रेकी शिकण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. रेकी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवश्यकतेनुसारच प्राप्त होते. डॉक्टरांना ठरवावं लागतं वयानुसार किती एमएलचं औषध द्यायचं आहे, किती इंजेक्शन किती एमएलचं द्यायचं आहे. हे डॉक्टरांना डिसाईड करावं लागतं त्या व्यक्तीचं वजन, शारीरिक प्रवृत्ती आणि वय. पण रेकी इथे स्वतः ठरवते. जेव्हा तुम्ही रेकी साधक बनता, रेकी स्वतः ठरवते की समोरच्या पेशंटची गरज किती आहे आणि तेवढीच ऊर्जा त्याच्यामधनं प्रवाहित होत जाते. ठीक आहे? तो रेकी सेल्फ डिसाईड करते. तिथे तुम्हाला लोड नाहीये की किती द्यायचे. तेवढीच ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होईल. याचं प्रॅक्टिकल पण आपण या आठवड्यात घेणारच आहे. ठीक आहे? रेकी रेकी उपचारने शरीरातल्या नैसर्गिक ऊर्जांचं संतुलन स्थापित होतं. नकारात्मक विचार आपणे-आप मुक्त हो जाते आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार त्या व्यक्तीमध्ये यायला लागतात. प्रथमा रेकी के उपचार, प्रथमा रेकी आता जी शिकतो आपण ती रेकीची फर्स्ट लेव्हल आहे, प्रथमा. पण जेव्हा तुम्ही सेकंड लेव्हलला जाता, तर सांगितल्याप्रमाणे उद्या जो अनुभव आपण घेणार आहे, जगाच्या पाठीवर कुठेही रेकी आपण पोहोचवू शकतो. ठीक आहे? जगाच्या पाठीवर कुठेही आपण रेकी पोहोचवण्याचा अनुभव उद्या घेणार आहे. तर तसं तुम्ही देखील रेकी सेकंड लेवल शिकल्यानंतर, आता समजा का बरं रेकी? समजा एखादा मुलगा ऐकत नाहीये घरी किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे. तर तुम्ही त्याला किती डोकं पिटून सांगितलं, मुलाला अभ्यास कर, अभ्यास कर, ऐकणार नाही. पण तुम्ही रेकी साधक आहात. डिस्टन्सनी न सांगता हिलिंग करा, त्याचं चांगलं होईल. एखाद्याचं व्यसन तुम्हाला सोडवता येऊ शकतं. रेकीद्वारा स्थूल शरीर सोबत मनोमय शरीरावर पण सकारात्मक उपयोग होत असतो. रेकी उपचाराबद्दल सर्वसामान्य जानकारी. रेकीसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करताना रेकीचं अट्युनमेंट जे आपलं परवाच्या दिवशी आपण घेणार आहे. उद्या माझा मास्टर लेव्हलचा शक्तिपात आहे. तर लेव्हल 1चा शक्तिपात आपण परवा घेणार आहे, म्हणजे बुधवारी. नाही, बुधवारी शक्य नाही राहणार, आपला गुरुवारी होईल. कारण बुधवारी आमचं गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन असतं, जे तुम्हाला पहाटे 5 ते 6च्या दरम्यान तुम्ही सहभागी होऊ शकणार आहे. ठीक आहे? सगळ्यांसाठी आहे, पण फक्त जागेची मर्यादा 1000 लोकांची आहे. तर त्याच्यामुळे जो पहिले जॉईन करेल त्यालाच तिथे एंट्री भेटेल. 1000 लोकांचंच आपली कपॅसिटी आहे त्या मेडिटेशनची. एवढी सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे? तर त्याच्यासाठी शक्तिपात झाल्याशिवाय तुम्ही कुणालाही रेकी उपचार देऊ शकत नाही किंवा स्वतःलाही रेकी उपचार तुम्ही ग्रहण करू शकत नाही. जर हो सके तो रेकी उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित की. जसं रोज एका जागी बसून ध्यान केलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला होतो. रेकी वाहक बनल्यानंतर 21 दिवस मी तुम्हाला सरळ सरळ मास्टर लेवल नंतर 90 दिवसाची प्रॅक्टिस देते की 90 दिवसामध्ये तुम्ही परिपूर्ण रेकी हिलर बनू शकता. त्याचा रिझल्ट तुम्हाला येत असतो. लक्षात घ्या, पहिलीचं विद्यार्थी ज्या पद्धतीने 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्याच पद्धतीने रेकी लेव्हल 1 शिकलेला व्यक्ती मास्टर लेव्हलचे रिझल्ट देऊ शकत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे?
ज्या पद्धतीने काय म्हटलं मी की पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्या पद्धतीने मास्टर लेवलचा व्यक्ती जो जे रिझल्ट देऊ शकतो तो फर्स्ट लेवलचा व्यक्ती देऊ शकत नाही. लेवल 1 याला स्वयंशुद्धीकरण कालावधी मांडल्या गेलेली आहे. तेवढंच आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं रेकीबद्दल थोडीशी माहिती. बाकी डिटेल्स आपण आणखी घेणार आहे. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 मध्ये अजून काय डिटेल्स मध्ये असतं. लेवल 1 आपण शिकतच आहे. आता येऊ आपण 7 चक्र आणि मानवी जीवनाचा आनंद या विषयावर. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके, बघा आता ही जी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे, या स्क्रीन मध्ये आपण त्या दिवशी बघितलं हवाई टकाटा पर्यंत रेकीच्या हिस्ट्रीमध्ये. रेकीचा शक्तिपातसाठी म्हणजे रेकी एनर्जीचा अनुभव करण्यासाठी आपल्याला रेकीचा शक्तिपात घेणं गरजेचं आहे, जो एका रेकी ग्रँडमास्टर कडनं आपल्याला घ्यायचा असतो, जो मी तुम्हाला गुरुवारी देणार आहे. ठीक आहे. आता हे बघा मेक्सिको मधील एक हॉस्पिटलचं आहे. सर्जरीच्या पहिले व्यक्तीला टेबलवर जे रेकी घेताना झोपवलेलं आहे. तर तिथे बघा की ऑपरेशनच्या आधी रेकी दिली जाते किंवा ग्रुप हिलिंग केल्या जातं. तर हा एक चमत्कार आपण रेकीचा म्हणू शकतो की हॉस्पिटलमध्ये ही रेकी वापरल्या जाते. तर सायंटिफिक एनर्जीच आहे. रेकीच्या स्पर्श चिकित्सेच्या ऊर्जातनं आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्वच लेवलच्या समस्यांचं आपण रिझल्ट देतो. आपण औरा हा टॉपिक आपण बघणार आहे. तर बघा हे जे आहेत ना, हा आपला प्रत्येक व्यक्तीचा प्रोटेक्शन शिल्ड असतो औरा. हा आपण डिटेलमध्ये आपण उद्याच्या सेशनमध्ये हिलिंग झाल्यानंतर औरा हा टॉपिक समजून घेणार आहे. तर उद्या यासाठी तुम्हाला एका व्यक्तीला सोबत ठेवायचा प्रॅक्टिससाठी. तर तुम्हाला मी दुसऱ्यांचा उद्या औरा बघायला शिकवणार आहे की दुसऱ्यांचा औरा तुम्ही कसा बघू शकता. तुमच्या हाताला औरा दुसऱ्यांचा फील होणार आहे, दुसऱ्यांचा औरा फील सुद्धा करू शकणार आहे, दुसऱ्यांचा औरा बघू शकणार आहे, स्वतःचा औरा फील करू शकणार आहे आणि स्वतःचा औरा सुद्धा कसं बघायचं हे टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे उद्याच्या याच्यात. तर एक व्यक्ती प्रॅक्टिससाठी सोबत ठेवा. उद्या आपण खूप महत्वाचं म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या. तर उद्याची लिंक किती लोक आहेत आज? 144. तर उद्या आपण बघू की जर तुम्ही 3-3 लोकांना ही लिंक शेअर केली तर त्यांचं आपण हिलिंग पण करून देणार आहे, डिस्टन्स हिलिंग. आणि औरा कशा पद्धतीने बघायचा हे महत्वाचं प्रॅक्टिकल देखील त्यांना कळेल. तर उद्या आपण औरा या विषयाला डिटेलमध्ये घेणार आहे. आत्ताचा आपला टॉपिक आहे 7 चक्र आणि मानवी जीवनाचा आनंद. आता बघा ही जी 7 चक्र व्यक्तीच्या कुठे कुठे असतात शरीराच्या. तर बघा हा जो मूलाधार चक्र तुम्हाला दिसत आहे तो पुरुषांच्या माकड हाडाच्या शेवटच्या त्रिकोण हड्डीत असतो. ठीक आहे. पुरुषांच्या माकड आणि महिलांच्या बीजकोशांच्या जागी अवस्थित आहे. महिलांचे जे बीजकोश असतात त्या बीजकोशांच्या जागी अवस्थित आहे आणि पुरुषांच्या माकड हाडाच्या तिथे. स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते नाभीच्या 3 बोट खाली अवस्थित आहे आणि मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर. त्याच्यानंतर हार्ट चक्र सेंटर ऑफ द चेस्ट. विशुद्धा चक्र आपल्या थ्रोटची जागा. थर्ड आय चक्र थोडं भुवयांच्या किंचित वर. आणि क्राऊन चक्र म्हणजे जे आहे ते आपला सेंटर ऑफ द, ज्याला आपण टाळूचा भाग म्हणतो, तो भाग म्हणजे सहस्त्रार चक्र. आता एक लक्षात घ्या, या झाल्या 7ही चक्रांच्या जागा. इतकं जागा क्लिअर आहे का सगळ्यांना? जागांबद्दल काही अडचण आहे का? 7 चक्रांच्या जागा क्लिअर आहे? ओके. आता या 7 चक्रांचे रंग बघूया. 7 चक्रांचे मूलाधार चक्राचा जो रंग आहे तो आहे लंब. स्वादिष्टान चक्राचा सॉरी रंग आहे लाल. स्वादिष्टान चक्राचा रंग आहे केशरी. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. हार्ट चक्राचा रंग आहे हिरवा. थ्रोट चक्राचा रंग आहे लाईट ब्लू. इथे अतिनील, डार्क नील, थर्ड आयचा डार्क निळा आणि हा पर्पल कलर. ठीक आहे. या पद्धतीने झाले चक्रांचे रंग.
यांचे प्रत्येक चक्रांचे बीजमंत्र. आता बघा, मूलाधार चक्राचा बीजमंत्र आहे लम, स्वाधिष्ठान चक्राचं बीजमंत्र आहे वम, मणिपूर चक्राचं बीजमंत्र आहे रम, हार्ट चक्राचं बीजमंत्र आहे यम, विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्राचं बीजमंत्र आहे हम, थळा चक्राचं इथे कोणी ओमचं उच्चारण करतं आणि सहस्रावर कधी ओंकार. तर या दोन्ही सातही चक्रांची जी एनर्जी आहे ही आपल्या जीवनाला मल्टिपल पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट आपण करू शकतो. फक्त इथे तुमचा डेली बेसिसवर ट्रस्ट हा अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्ही ट्रस्टफुली या सगळ्या एनर्जीजवर वर्क कराल तर इट विल गिव्ह द रिझल्ट, एक पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला हे सगळ्या चक्रांच्या एनर्जीतनं मिळेल. आता हे चक्र कशा पद्धतीने काम करतात, व्यक्तीचे स्वभाव ओळखायला तुम्हाला कसे मदत करतील हे आता आपण बघूया. 7 चक्र आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय काय होतो ते आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया मूलाधार चक्रापासून. मूलाधार चक्राची जागा सगळ्यात खाली. आता बघा, जेव्हाही आपण चक्राचं क्लिन्झिंग करतो, लक्षात घ्या वरून खाली करतो. चक्राचं क्लिन्झिंग क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत क्लिन्झिंग साठी. जेव्हा आपण हिलिंग करतो म्हणजे उपचार देतो, चार्ज करतो, तर रूट चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत आपण हे घेत असतो. म्हणून पहिलं चक्र क्राऊन चक्र नसून शेवट म्हणजे 7वं चक्र हे आहे. बघा, फर्स्ट चक्र आपण मूलाधार चक्राला म्हणतो आणि लास्ट चक्र सहस्त्रार चक्र, जे आपल्याला ऐश्वर्य शक्तीशी कनेक्टेड करतं, ते म्हणजे सहस्त्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र. क्लिन्झिंग करताना क्राऊन टू रूट आणि चार्जिंग करताना रूट टू क्राऊन असं आपण करत असतो. तर आता समजून घेऊ, पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्राचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो. मूलाधार चक्र हे पुरुषांच्या रीढच्या हड्डीच्या सगळ्यात त्रिकोणी भाग जो असतो खालचा, त्याला आपण माकड हाडाची जी जागा म्हणतो तिथे असतं आणि महिलांच्या बीजकोशामध्ये अवस्थित आहे. हे चक्र शरीराच्या भौतिक जीवनशक्तीशी निगडित स्थान आहे, जीवनासाठी प्रेरित करतं. कुंडलिनी जागृतीचं प्रचुरतेचं प्रतीक आहे. कुंडलिनी जागृतीचं, पण आपल्या जीवनाचं ध्येय कुंडलिनी जागृती नाही. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, याचं तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. रंग याचा लाल आहे. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण आणि हाडांचे आजार. ठीक आहे, भौतिक जे आहे ते शारीरिक भारीपण, उदासी, अस्थिरोग. आता ज्यांनाही हाडांचे आजार आहे त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ज्यांनाही शरीरावर सांधेदुखी, हाडांचे आजार कंटिन्युअस चालू असतात, रूट चक्राची एनर्जी ब्लॉक असते. याचा रंग लाल आहे. सुपरनील ग्रंथीसोबत संबंध, त्यासोबतच किडनी, ब्लॅडर आणि स्पाईनला रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते या चक्रामुळे असतात. तर रूट चक्र ब्लॉक असलं तर स्पाईन रिलेटेड देखील समस्या होतात. कार्यक्षेत्र हे चक्र शारीरिक शक्ती, सृजन शक्ती, कुंडलिनी शक्तीचं केंद्र आहे. इथे शारीरिक शक्ती अर्थ जी आपली काय म्हणू आपण स्पाईन आहे आणि संपूर्ण हाडांना स्थिर करण्याचं काम या चक्राचं आहे. इथे इंद्रिय येतात व्यक्तीचे, त्याच्यामुळे सृजन शक्तीचा आधार देखील हे चक्र आहे. शक्तीचा म्हणजे या चक्राचं जर तुमचे चक्र ऍक्टिव्ह आहे तर व्यक्ती मस्त ऍक्टिव्ह राहील. नाही तर मग तुमच्या घरात असे लोक आहे का, जा रे तो टीव्हीचा रिमोट आणून दे, ती पंख्याची बटन चालू कर, एक ग्लास पाणी आणून दे. अब उनका दोष नाहीये, उनका रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे, मग रोज पाणी चार्ज करून मी तुम्हाला पाणी चार्ज करायला शिकवणार आहे. जे गुरुवारी आपण पाणी आणि अन्न चार्ज करायला शिकू, तर रोज त्यांच्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं. आता हे पाणी पिऊन इतके ऍक्टिव्ह झालेले आहेत की प्रत्येक काम स्वतःच करत आहे, असं अफर्मेशन देऊन टाकायचं. किती छान होईल नाही का. आता त्यांचा रूट चक्र ब्लॉक आहे म्हणून तुम्हाला ग्लासात हातात पाणी मागतात, बरोबर की नाही. मग ते तिथे टेबलावरची चाबी आणून दे, रिमोट आणून दे,
असे जर ऑर्डर कमी करायचे तर मग रूट चक्राला ऍक्टिव्ह करायचं. मग ते कसं करायचं, ते चक्रा हिलिंग. पण ते लेव्हल 1 मध्ये सगळ्या गोष्टी शक्य नाही. परत सांगते, लेवल 2 लेवल 3 च्या प्रक्रियाच्या डिस्टन्सनी न सांगता करता येतात. ठीक है. किसी के भी भले के लिए आप रेकी का इस्तेमाल कर सकते हो, किसी का भी बुरा करने के लिए बिल्कुल भी रेकी का इस्तेमाल नहीं हो सकता. ठीक है, आगे बढ़ेंगे. आता बघा, संबंधित अंग हे झालं आपलं. हाँ, शक्ति का स्रोत चेतना, स्फूर्ति या फिर जड़ता और सुस्ती, किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में चैतन्यता की स्फूर्ती बनी रहेंगी. नाही तर मग जर हे चक्र ब्लॉक असेल तर सुस्ती, अस्वस्थता, असंतोष, पराधीन होकर रह जाता है. नाही तर व्यक्ती स्वतःही आनंदी राहील, इतरांना आनंद ठेवेल. आनंदासाठी रूट चक्र महत्वाचं चक्र आहे. या चक्राचं तत्व जे आहे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व असंतुलित होण्यानी शरीरामध्ये जडता येते, मन उदास राहतं, शरीर भारी भारी लागतं, हड्डीच्या आजार होत असतात. कुठल्याही प्रकारची शारीरिक कमजोरीसाठी हेच चक्र जबाबदार आहे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारच्या शारीरिक कमजोरीसाठी हेच चक्र जबाबदार आहे. स्वाधिष्ठान चक्र, हे जे चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र आहे. रंग याचा केशरी आहे. नाभि के करीब 3 उंगल नीचे अवस्थित यह चक्र है. ओके. स्वादिष्टान चक्र, नाभि के करीब 3 उंगल नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र और अहम का परिचारक है. संबंधित अंग गोनेड ग्रंथि, जेनेटिक ऑर्गन्स, दोन्ही पाय, व्यक्तीचे सर्व मनोभाव, किसी भी व्यक्ति के प्रति के मनोभाव सीधे इसी चक्र से प्रभावित होते हैं. विचार भावनात्मक तत्व जल तत्व आहे. रंग याचा केशरी आहे. प्रतिकूल प्रभाव कफ, खासी, श्वास और युरिन संबंधित प्रॉब्लेम. रंग नारंगी, ग्रोनेट ग्रंथीसोबत संबंध, जेनेटिक ऑर्गनला म्हणजे उत्तम संततीसाठी महत्वाचं चक्र आहे. पती पत्नी दोघांचं हे चक्र बॅलन्स असेल तर उत्तम संततीचा लाभ होतो. हे चक्र जातीय शक्ती, भावनांचं केंद्र, स्त्री पुरुष आकर्षणाचं केंद्र हेच चक्र मानल्या जातो. म्हणूनच याला शक्तीचा स्रोत आत्मसर्जन आणि संसार सर्जन आहे. व्यक्ती संयमित, जर हे चक्र पॉझिटिव्ह आहे तर व्यक्ती संयमित होऊन स्वतःचा आत्मिक विकास करेल, नाही तर तो दुसऱ्यांवर अत्याचारही करू शकतो. या चक्राचा संबंध जलतत्वाशी आहे आणि जलतत्व असंतुलित होने से कफ, सर्दी, खासी जैसे बीमारियां होती है. युरिनरी प्रॉब्लेम होतात. लोक, लहान मुलं बेड वेटिंग करतात किंवा मोठं झाल्यावर ज्यांना बेड वेटिंगची समस्या असते ती याच चक्राच्या याच्यात असते. शरीरावर कुठेही स्वेलिंग असेल त्याच्यासाठी हे चक्र जबाबदार आहे. आणि पुरुष आणि महिलांच्या जेनेटिक ऑर्गनच्या काही समस्या असतील, गायनिक प्रॉब्लेम वगैरे महिलांमध्ये असतील तर या चक्राला ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून त्या समस्या राहणार नाही. त्यानंतरचं चक्र नाभीच्या 3 बोटावर असलेलं मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सिस चक्र, नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह चक्र शरीर का वह वास्तविक केंद्र है जो भौतिक ऊर्जा, कुणाला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायची आहे, बंगला घ्यायचा, सगळं या चक्रापासून होऊन जातं. किती जण इथे बसल्या, कुठेही परीक्षा किंवा एखाद्या कामाला जायचं महत्वाचं, एकदा वॉशरूमला जाऊन यावं असं वाटतं. किती लोकांना होतं? होतं ना? का होतं माहितीये का असं? किंवा भीती वाटली की पोटात कडकपणा येतो. का बरं येतो? कारण हे जे चक्र आहे आपलं मणिपूर चक्र, हे भौतिक जीवनाशी रिलेटेड चक्र आहे. कशाशी रिलेटेड आहे? भौतिक. या भौतिक जगामध्ये आपल्याला ज्या सुखसोयी पाहिजे तर त्याच्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. त्या परीक्षा देताना हे चक्र गडबड करते. म्हणून आपल्याला ह्या चक्राला जर ऍक्टिव्ह ठेवलं तर या चक्रांना ऍक्टिव्ह ठेवल्याने आपल्याला भरपूर फायदा होतो. तर या चक्राबद्दल अजून, याचा रंग पिवळा, कार्यशक्ती, बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार आणि संग्रहणी सारखे आजार होतात. रंग पिवळा, ऍड्रेनल ग्रंथीसोबत संबंध. मणिपूर चक्र पोट, लिव्हर, पित्ताशय यांना नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र शक्ति और समझदारी का केंद्र. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते. या चक्राला काय म्हटलं जातं? सोलर प्लेक्सिस म्हणजे सूर्य चक्र. याचा रंग पिवळा आहे. पूर्ण शरीरामध्ये शक्ती निर्माण करण्याचं, कारण पोटात जेवल्याने शक्ती येईल की नाही, उपाशी राहिल्याने वजन कमी होईल, बरोबर की नाही? मग संपूर्ण शरीराला शक्ती देण्याचं काम देखील हेच चक्र करत असते.
पण काय झालं माहितीये का, हा चक्र जर शक्तिशाली असेल तर तुम्ही आनंदाने जगाल, नाहीतर हे चक्र ब्लॉक असेल तर ईर्ष्या, सामने वाले ने गाड़ी खरीदी, सामने वाले ने घर बनाया, उसकी साड़ी मेरे साड़ी से सफेद क्यों, ऐसी समस्या हो जाती है. ठीक आहे. तर ब्लॉकेजेस, चक्र दुसऱ्यांचं चांगलं झालेले पाहत नाही असे काही लोक असतात ना आपल्या आजूबाजूला, तर त्यांचं दोष नाही हो, त्यांचं मणिपूर चक्र ब्लॉक आहेत. थोडंसं हिलिंग बिलिंग करून ओपन केलं तर होऊन जाईल, असे लोक जे विचार करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर आधुनिक युगामध्ये, वैज्ञानिक युगामध्ये व्यक्ती विचार आणि याच्या दबावामुळे व्यक्ती बुद्धिमान तर होत गेला. आजकालची मुलं बघा खूप शार्प आहेत, पण त्यांच्यामध्ये पेशन्स नावाची गोष्ट उरली आहे का? आज आपण छोटे छोटे मुलं बघतो की काय काय उपद्व्याप करू शकतात. तर बुद्धी खूप आलेली आहे आजची. तुम्ही पिढी बघा, सगळे मुलं खूप शार्प आहे की नाही? आपली शाळा, आपल्या वेळेसची शाळेतली बुद्धिमत्ता बघा आणि आताच्या मुलांची बुद्धिमत्ता बघा, कितीतरी पटीने ते हुशार आहेत, पण त्या बुद्धीचा योग्य वापरच केला जात नाही. तो मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आजच्या मुलांमध्ये. आज आपण बघतो की सायबर क्राईम, हे लहान मुलांना जास्ती डोकं आहे त्याच्यावर. ज्या गोष्टी आपल्या टचच्याही नाही, जवळ नाही आहे, ते पोरं करून मोकळे होऊन जातात. सो ये क्यों हुआ? तर त्यांचं मणिपूर चक्र खूप ऍक्टिव्ह असतं, पण ते जर योग्य दिशेने ऍक्टिव्ह झालं तर ते जीवनामध्ये अगदी खूप यशस्वी होऊन जातील. कलाम सरांसारखं दिव्य व्यक्तिमत्व बनू शकतील. बरोबर आहे? पण जर ते चक्र ऍक्टिव्ह नसलं की मग एक परीक्षा 10-12 ऐसे अब किस्सा हो जाता है. कारण भौतिक जगतातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जी मेन सोर्स ऑफ एनर्जी लागते, ती मणिपूर चक्रातनं मिळत असते. मणिपूर चक्र जर ब्लॉक असेल तर व्यक्ती सतत दुःखी राहील, ईर्ष्येत राहील, म्हणजे सगळ्यांसोबत कटकटी करेल, प्रेमाने वागणार नाही आणि तो वास्तविक जीवनाच्या आनंदापासून लांब जाईल. अग्नितत्व, याचं तत्व कोणतं? अग्नितत्व. अग्नितत्व असंतुलित असल्याने गरमी संबंधित रोग होतात, स्किन डिसीज होतात, दस्त, डायरिया, ओमेटिंग, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, स्किनचा प्रॉब्लेम, अशा वेगवेगळ्या समस्या असतात. ज्यांनाही मी सांगते की ज्यांना शुगरचा त्रास आहे, डायबिटीज, त्यांनी रमचं उच्चारण रोज 15 मिनिटं गुगलवरनं रम या बीजमंत्राचं उच्चारण ऐकायला चालू करा 15 मिनिटं रोज. गुगलवर जर तुम्ही टाकलं बीज मंत्र रम साऊंड, तर तुम्हाला तो ऑडिओ मिळेल. त्याला डाउनलोड करून घ्या आणि तो रोज 15 मिनिटं त्या पेशंटला ऐकायला सांगा. डेफिनेटली त्यांचे जे पॅरामीटर्स आहे ते नॉर्मल होण्यासाठी मदत मिळेल. ओके, पुढे जाऊ. त्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र. दिल के करीब सीने में अवस्थित, सीने के बीच में ये चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, प्रेम की भावना पे जोर देता है. यह कारण जब यह चक्र जब ऍक्टिव्ह होता है तर व्यक्तीमध्ये करुणा आणि प्रेमाची अभिव्यक्ती होत असते आणि जोपर्यंत व्यक्ती प्रेम आणि करुणेची अभिव्यक्ती करणार नाही, बिना शर्त किसी को भी प्यार करना. ठीक है. बिना शर्त किसी को भी प्यार करना, यह इस चक्र की स्वाभाविक अवस्था आहे. पण आता जर तुमचं खरं प्रेम असतं तर बर्थडे विसरल्यावर मूड खराब झाला असता का? अॅनिव्हर्सरी विसरल्यावर घरचं वातावरण खराब झालं असतं का? प्रेमात अपेक्षा आहे, गिफ्टची अपेक्षा करता आणि मग स्वतःच दुःखी होऊन जाता. तर माझ्या मैत्रिणींनो, प्रेम जर निस्वार्थी असेल ना तर ते जास्ती चांगलं. कोण आहे? ठीक आहे. तर हे जे चक्र आहे याचा प्रतिकूल प्रभाव आहे निराशा, तंगदिल, प्रेमाचा अभाव आणि लंग ऑर्गन्सवर कुठला इफेक्ट पडतात? थायमस ग्लँड, हार्ट, लंग्स आणि ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आणि लिव्हर या ऑर्गनवर इफेक्ट पडतो. तर याचा रंग हिरवा, थायमस ग्रंथीसोबत संबंध, हृदय, लंग्स, लिव्हर, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम याला नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र प्रेम आणि भावनांचं केंद्र. प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है. शक्ती का स्रोत प्रेम या धिक्कार. शक्तीचा स्रोत काय? प्रेम किंवा धिक्कार. कुठल्याही प्रकारच्या सेवा किंवा साधनेने व्यक्ती सज्जनताचे भाव आपल्यामध्ये विकसित करू शकतो आणि नाही तर मग डरपोक बनून स्वतःच
इतरांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत असतो। इस चक्र का संबंध वायु तत्व से, कुठल्या तत्वाशी आहे? वायु तत्व। आणि वायु तत्व असंतुलित होने से नर्वस सिस्टम पे बुरा असर पड़ता है। व्यक्तीला बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार देखील याच चक्राच्या कमकुवत असल्यामुळे होत असतात। आणि म्हणून प्रत्येक चक्राला ऍक्टिव्हेट ठेवणं, तर मग आपण स्वस्त मस्त आणि जबरदस्त जीवन जगू शकतो। म्हणून प्रत्येक चक्राला ऍक्टिव्हेट ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतरचं चक्र आहे थ्रोट चक्र, म्हणजेच विशुद्ध चक्र। कुठलं चक्र? थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र। यह संचारक का चक्र है। अपनी अभिव्यक्ति या क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण साधन है। सत्य की अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है। वाणी में ओज यो प्रभाव होता है। इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज यो उच्च स्तर से आने वाले संदेश गृहीत होते हैं। संबंधित अंग थायराइड ग्रंथि, गळा, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, लिव्हर। प्रतिकूल प्रभाव वात, पित्त, कफ संबंधित रोग। रंग याचा आहे हलका निळा। ठीक है, रंग आसमानी, थायराइड ग्रंथि सोबत संबंध। गले और लंग्स को नियंत्रित करता है। शक्ति का स्रोत आधार। एखाद्या व्यक्तीची वाणी चांगली असेल तर लोकांचा आधार बनेल, नाहीतर मग घरात असतेच एखादी व्यक्ती, तोंड उघडलं की समोरच्यावर बंबार्डिंग आहे की नाही। म्हणजे असं वाटतं की आता घरात पाऊल ठेवलं की आता काही नाही, घरातलं वातावरण एकदम बिनसून जातं, तर अशी व्यक्ती पण कामाची नाही। तर त्या व्यक्तीचा दोष नाही, दोष कशाचा आहे? थ्रोट चक्राचा आहे। त्या व्यक्तीच्या थ्रोट चक्राला हील करा, रिझल्ट येऊन देईल। ओके, अभी आज से व्यक्ती को गलत मत समजो। बिचाराचं एक चक्र बिघडलंय म्हणून व्यक्ती वाईट आहे का? सगळ्याच गोष्टी वाईट असतात का? तर बिघडलेलं चक्र सुधारून टाकू आपण, म्हणजे व्यक्ती सुधरून जाईल। बरोबर की नाही? वी हॅव द सोल्युशन नाऊ। आपण काय करतो? प्रॉब्लेमवर फोकस करतो की हा व्यक्ती खूप रागराग करतो, पण बिचारा राग का करतो? थोडंसं कारणांकडे पोहोचाल, मग त्या रागावर औषध द्या ना तुम्ही। ठीक आहे, तर मग आपण चक्रांना बॅलन्स करून त्याला चक्र बॅलन्सिंग हे औषध देऊन त्या व्यक्तीचं आपण ठीक करू शकतो प्रॉब्लेम। तर थ्रोट चक्राचं जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे। आणि आकाश तत्व असंतुलित असल्याने त्रिदोष होतात, वात, पित्त, कफ। आणि व्यक्ती खास तर येतात। आता तुमच्या घरात एखादा वृद्ध व्यक्ती असेल तर तो त्या व्यक्तीला नेहमी ठसक लागताना बघितलं का तुम्ही? वृद्ध व्यक्तीला खोकला येतो अचानक, का बरं येतो माहितीये का? उस व्यक्ति की अवस्था ऐसी होती है कि वो कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता। घरी सुना आहे, पोरगा आहे, काय बोलू शकत नाही, आहे की नाही? मनातलं भाव व्यक्त होऊ शकत नाही, मग बिचारा मनातल्या मनात। आणि म्हणून जर असं तुमच्या घरी ठसका लागत असेल ना, जरा प्रेमाने बसा, त्यांच्याकडे बोला की काही प्रॉब्लेम आहे, ते जे शेअरिंग तुमच्यासोबत ते करू शकत नाही, हिंमत होत नाही तुमच्यासमोर बोलायची, जरा प्रेमाने त्यांच्यासोबत संवाद साधा। कारण एकच लक्षात ठेवा, ते आहेत, एक मोठा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, तुम्ही भाग्यशाली आहात। कारण आज असे कित्येक लोक आहेत, पैसा आहे हो, पण मायेचे शब्द आणि पाठीवरून डोक्यावरून हात फिरणारा मायेचा हात त्यांच्या जीवनात नाही आहे। पण तो आपल्याकडे आहे, तर कदाचित आपण त्यांच्यासोबत बोलताना कमी पडतोय। थोडा संवाद त्यांच्यासोबत साधा, तुमच्या त्या शब्दांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल क्रिएट होईल। तर त्याच्यामुळे थ्रोट चक्रांना विकसित होण्यासाठी ओंकार साधना हे खूप सुंदर औषध आहे। ठीक आहे, ओंकार रोज मी नेहमी सगळ्यांना सांगते की ओंकार करा 6 मिनिटं तरी, भरपूर आजारांचं औषध त्याच्यातनं होतं। त्याच्यानंतर थर्ड आय चक्र जे आहे ललाट के ऊपर, भुवयांच्या थोडस ऊपर, दोनों भव्य से थोडासा ऊपर, ये चक्र वह। आणि 5च तत्व आहेत आपले, बरं, ते थोड चक्राला संपले। ही जे दोन तत्व हे आहेत आपले चक्र, थर्ड आय आणि हे ईश्वराला भेटण्यासाठी आहे। ईश्वर म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जांची समरस होऊन तुम्ही ईश्वर तत्व बनण्यासाठी, म्हणजे जरी तुम्ही या देहात वास करताय पण तुमचं असणं ऐश्वरी ऊर्जांनी परिपूर्ण होऊन जातं। म्हणजे तुम्ही साधं कोणाला तथास्तू जरी म्हटलं ना, तरी ते तुमचं त्या व्यक्तीचा तथास्तू, तर तुमचा तथास्तू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहे। इतका सकारात्मक बदल तुमच्या असण्याने व्यक्तींच्या जीवनात होऊ शकतो, ती पॉझिटिव्हिटी त्यांच्या जीवनात अनुभव करू शकतो। तर यह ललाट के दोनों भव्य के मध्य जरा ऊपर अवस्थित है। यह चक्र बाह्य ज्ञान का वह केंद्र है। व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है। इस चक्र के विकसित जागरूक होने से भविष्य में होने वाली घटनाओं की हर सूक्ष्म जानकारी प्राप्त हो जाती है। इस चक्र को विकसित जागरूक होने से भविष्य में होने वाली घटनाओं
की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है। आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण चक्र है। संबंधित अंग सुषुम्ना नाडी, बाई आंख, नाक, कान, नाडी नाडी नर्वस सिस्टम या चक्रांनी ऍक्टिवेट होत असतं। त्याच्यानंतर आज्ञा चक्र व्यक्ती के ऑटोनॉमस सिस्टम को नियंत्रित करता है। जेव्हा व्यक्ती खूप गाढ झोपेत असतो किंवा एखादा व्यक्ती कोमामध्ये गेला असतो तेव्हा त्याचं जे बाकीचं नियंत्रण जे असतं ते या आज्ञाचक्रामुळेच होत असतं। इच्छा आणि प्रेरणांचा अंतर्केंद्र याला म्हटलं, अंतर्प्रेरणांचं केंद्र आहे। अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की सूझबूझ यही चक्र देता है। शक्तीचा स्रोत जागृती, नाही तर क्रोध। तिसरा डोळा शंकराचा काय उघडते? तीसरा डोळा उघडायचं काम ह्याच चक्रामुळे होत असते। किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान जागृति आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा बिना किसी साधना से व्यक्ति अज्ञानता के कारण क्रोधमय जीवन जी के खुद तो दुखी रहेगा, दूसरों को भी दुखी करता है। सहस्त्रार चक्र, सर के ऊपर मध्य में उपस्थित यह चक्र उच्चतम आध्यात्मक ऊर्जा का स्थान है। रंग जांभळा, पिनियल ग्रंथी सोबत संबंध, माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है, आध्यात्मिक प्रगती का केंद्र है। आता सेकंड लेवल मध्ये आपण टेलिपॅथी शिकवत असतो। काय शिकवत असतो? टेलिपॅथी शिकवत असतो। आणि टेलिपॅथीचा अर्थ काय असतो की तुमचे विचार जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे असतात, तर असं तुम्ही काय जादूची कांडी आहे का पोहोचवाल? पण सेकंड लेवलमध्ये रेकीच्या काही सिम्बॉलद्वारा तुम्हाला टेलिपॅथीची ऊर्जा शिकवली जाते की ज्याच्यातनं तुम्ही एखाद्याचं व्यसन सोडवणं हे थर्ड आयच्या चक्राच्या मुळे पॉसिबल आहे। एखाद्या व्यक्तीचं मुलांना अभ्यासात अजून एकाग्र मन करणं हे टेलिपॅथीच्या माध्यमातून करू शकतो। चुकीच्या नकारात्मक वातावरणामध्ये गेलेल्या लोकांना पॉझिटिव्ह करणं हे देखील या चक्रामुळे शक्य आहे। तर थर्ड आय चक्र हे तुमच्या म्हणजे यानुसार आता क्राऊन चक्र, क्राऊन चक्र इथे अवस्थित आहे। क्राऊन चक्र म्हणजे ही जागा, टाळूची जागा। बघा लहान बाळ जेव्हा जन्माला येते त्याची टाळू सॉफ्ट असते, का बरं? प्राण ऊर्जा, आपल्याला जो प्राण ऊर्जा मिळते ना इथूनच। शेवटच्या क्षणाचा व्यक्ती कोणी बघितलाय का? जब लास्ट उसकी मृत्यु हुई ऐसा समय व्यक्ती अगर आपने देखा होगा, तर तुम्हाला लक्षात असेल की त्या व्यक्तीला झटके येतात। अंतसमयी काही व्यक्तींना झटके येतात आणि ते झटके का बरं असतात? ती जी प्राण जेव्हा मुक्त होत असतो ना, तेव्हा जो व्यक्ती मेडिटेशन आहे, कुठली तरी भक्ती साधना करतो त्याला ते झटके अनुभवायला येत नाही। पण जो व्यक्ती नॉर्मल जीवन जगलेला असतो, देव नावापुरता केलेला असतो, अशा व्यक्तीला ते झटके येतात। आणि झटके कशासाठी येतात? प्रत्येक व्यक्तीसाठी ईश्वर एक संधी देते काही क्षणांची की त्याला मुक्तीचं द्वार ओपन झालं पाहिजे। पण त्या झटके आले की तो व्यक्ती घाबरतो आणि म्हणून काही व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, तर आपण म्हणतो डोळ्यातनं प्राण गेला। काही व्यक्तीचं तोंड उघडं राहतं, आपण म्हणतो तोंडातनं प्राण गेला। का बरं हे होत असतं? कारण मृत्यूचं द्वार असताना उघडं होत असताना ते घाबरतात। ऍक्च्युअल प्राण ऊर्जेचा फ्लो इथूनच आहे आपला, जो मी प्रॅक्टिकली तुम्हाला अनुभव करवणार आहे गुरुवारी। इथे जो तुमचा प्राण ऊर्जा आहे ना, कुणाकुणाला अनुभव करायची, आता तुम्ही हात फिरवा काहीच वाटणार नाही, वाटत आहे का बघा बरं? पण गुरुवारी शक्तिपात झाल्यानंतर तुम्ही इथे प्राण ऊर्जेचा अनुभव करू शकणार आहे। प्रॅक्टिकली तुमची प्राण ऊर्जा मी अनुभव करून देणार आहे तुम्हाला की इथे तुमची जी प्राण ऊर्जा आहे ना ती एक्सपिरियन्स करू आपण गुरुवारच्या सेशनला। ठीक आहे? तर पहिले शुद्धीकरण करलो, जे बी ब्लॉकेजेस म्हणजे शक्तिपात घेऊ तर अजून तुम्हाला ऊर्जांनी परिपूर्ण वाटेल। तर जे मी तुमचं उद्या हिलिंग करून देणार आहे डिस्टन्स हिलिंग, तो अलाउ योरसेल्फ कि वो सारे आपके अंदर की सारी निगेटिविटी बीमारियां यूनिवर्स भगा के लेकर जाए। त्या युनिव्हर्समध्ये एवढी जागा आहे की आपल्या सगळ्या त्रासांना पळवून लावायची। तर त्याची परवानगी तुम्ही उद्या द्या तुमच्या नातेवाईकांना, उद्याची लिंक अवश्य पाठवा जेणेकरून त्यांना देखील या एनर्जीचा फायदा होऊ शकेल। म्हणजे जे गुरुवारी आपण शक्तिपात घेणार आहे आणि सगळ्या एनर्जीचा अनुभव घेणार आहे, गुरुवारी तुमच्या शब्दांनी पाण्याचा गोडवा वाढणार आहे, तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे, तुमच्या शब्दांना तुमच्या हातातल्या एनर्जीला एवढी ताकद येणार आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी सहजतेने करू शकणार आहेत। अगर उसका एक्सपीरियंस करना है तो आपको शक्तिपात के लिए आना जरूरी है, नहीं तो 10 दिवसांचा क्लास केला तर फायदा होणे नाही। क्लिअर? तर सहस्रार चक्र हे आपल्याला ओंकार साधना केल्याने याही चक्राला आपण ऍक्टिव्ह करू शकतो। तर पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा ईश्वराच्या एनर्जीची कनेक्शन करणारं हे 7 चक्र आहे, ज्या चक्रांचा आपण स्वतः हिलिंग कसं करायचं। तर मी तुम्हाला एक ऑडिओ देणार आहे बीज मंत्रांचा, 21 मिनिटाचा ऑडिओ आहे। रेकीच्या नुसार प्रत्येक चक्राला कमीत कमी 3 मिनिटं हिलिंग द्यायचं, कारण रेकी पोहोचायला 3 मिनिटं लागतात। तर प्रत्येक चक्राला तुम्हाला 3 मिनिटं हात ठेवायचा आहे। 21 मिनिटाचा ऑडिओ आहे। प्रत्येक बीज मंत्र हे जे आहे ना, लम वम रम यम हम उम ओम,
या सगळ्या याचं तुम्हाला बीज मंत्रांचं ऑडिओ दिला जाणार आहे. प्रत्येक चक्रावर हात ठेवायचा. तर सुरुवात कुठून करायची आहे? खालच्या चक्रापासून. वरच्या चक्रापासून सुरुवात नाही होणार, खालच्या चक्रापासून सुरुवात होणार आहे. मग एक एक चक्र आपण वर करून शेवटचा हात असा. तर दोन्ही हात रूट चक्रावर असे ठेवायचे. ठीक आहे. रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली असा हात राहील, एकावर एक. मग मणिपूर चक्रावर पण एकावर एक. हार्ट चक्रावर आपण खालीवर, कारण जागा आपण कव्हर करू शकतो. थ्रोट चक्राचा हात आपण असा ठेवणार आहे. थर्ड आय चक्राचा हात आपण असा ठेवणार आहे. आणि क्राऊन चक्राचा हात आपण असा ठेवणार आहे. जेव्हा ते बीज मंत्र परवापासून म्हणजे आपला शक्तिपात होईल त्या दिवसापासून तुम्ही या एनर्जीला अनुभव करू शकाल. आणि तुमच्या हाताच्या स्पर्शात प्रॅक्टिकल करणार आहे आपण, की तुमचा हात लावल्याने एखाद्याचं दुखणं कमी होणार आहे विदिन सम सेकंड. कुठलंही. चला आता आता माझ्याकडे थोडासा वेळ आहे. उद्या आपण ग्रुप डिस्टन्स हिलिंगचं सेशन करणार आहे. आज सिंगल 1 to 1 डिस्टन्स हिलिंग अनुभवणार आहे. कोणी आहे का एखादा ज्याचं काही दुखत आहे आता? शंतनू दादा म्हणते येऊ का? 6 पर्यंत. 5:30. हो दादा. हँडल्स करा, हँडल्स. एक ही पेशंट आहे मेरे को भी. ओके. जय श्री ज्ञान बोटे. कुठून आहात मॅडम? माईक माईक ऑन करा आधी. माईक माईक ऑन करा ना. तिथे मी बटन प्रेस केलेले बघा. जयश्री मॅडम माईक ऑन करा. बघा तिथे एक मेसेज आला असेल तुम्हाला. क्लिक करा त्याच्यावर. अनम्यूट युअर सेल्फ आला. जयश्री मॅडमच्या नशिबात नाही वाटतं हिलिंग घेणं. कोण आहे का अजून दुसरं? व्हिडिओ ऑन करा. ओके. प्रियंका पाटील अनम्यूट करा. आता झालं. थांबा, मॅम काही दुखत एक ते मिनिट. प्रियंका मॅडम तर तुमच्या आधी माईक ऑन झाला, त्याच्यामुळे तुम्हाला गाईड नाही करू शकत. हा, प्रियंका पाटील मॅडम कुठून आहात तुम्ही? मॅम मी धुळ्यावरून आहे, पण मला असं विचारायचं होतं काही दुखत नाही तरी पण करू शकते का? नाही हो, जे काही छान आहे दुखत एकदम. असेल तर बरं वाटेल की नाही? उद्याच करू नाही शकता, उद्या मग काहीच नॉर्मल आहे. नाही एकदम बेस्ट. आताच पेशंट. चला जयश्री जयश्री मॅडम तुम्हीच अनम्यूट करा बरं. जयश्री मॅडम माईक ऑन करा ना. हो मॅडम करायला लागले. हा, कुठून आहात तुम्ही? करायला लागले मॅम. कुठून मी आहात? सोलापूरहून आहे मॅडम. अच्छा, सोलापूरून. काय त्रास आहे मॅडम? माझं ऑपरेशन झालंय मॅडम पोटातून. स्टेंट घातले पोटात. हा पोटाचा खूप त्रास आहे मॅडम. मला शुगर आहे, डायबिटीस. मॅडम, असं नाही. मला आत्ताचा एक पेशंट असा पाहिजे की हात दुखत आहे, पोट दुखत आहे, गुडघे दुखत आहे, आत्ता आत्ता द्यायचं. तसा एक हे पेशंट. मान आणि खांदे हा ठीक आहे. मान हे दोन्ही खांद्यावर हात फोकस दुखत. करू. ठीक आहे, मान खांदे दोन्ही हात. ओके. हो चला, हो मॅडम. डोळे बंद करा. काय नाव आहे म्हटलं तुमचं? जयश्री, बरोबर? हो मॅडम. ओके. क्लोज युअर आईज. एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा. आणि ती ऊर्जा तुमचे दोन्ही हात, शोल्डर, हातांचे खांद्यापासून हातांची बोट याच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचत आहे. आणि त्याच्यातनं जे काही कारणाने जे दुखणं आहे ते परमनंटली एकदम पॉवरफुल रित्या काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. पूर्ण काढून घेत आहे, पूर्ण काढून घेत आहे, पूर्ण काढून घेत आहे, पूर्ण काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली, 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 परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली. आता सगळा त्रास परमनंटली तुमच्या शरीरातून बाहेर निघालाय. नाही, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आता एक उपचारक ऊर्जा तिथे पोहोचत आहे. ब्रह्मांडाची दिव्य ऊर्जा तुमच्या दोन्ही खांद्यांवर स्पर्श करत आहे. आणि तुमचं शोल्डर, शोल्डर पासून दोन्ही हाताची बोट इथे बघा, असे एक पॉझिटिव्ह एनर्जीचं सेन्सेशन तयार झालेलं आहे. आणि तिथे तुम्हाला दिव्य उपचार होत आहे. यू कॅन हील युअर सेल्फ. यू कॅन फील द एनर्जी, फील द एनर्जी, फील द एनर्जी. यू कॅन फील द एनर्जी, फील द एनर्जी. तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य, पूर्ण स्वास्थ्य, पूर्ण स्वास्थ्य. यू आर फीलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. You can feel more relaxed, more relaxed, more relaxed. You can feel more relaxed, more relaxed, more relaxed. एकदम रिलॅक्स फील होत आहे तुम्हाला. एकदम रिलॅक्स, एकदम पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह.
एकदम पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह. जस्ट फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. जस्ट फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. ओपन युअर आईज. डोळे उघडा. चेक करा, खांदे बिंदे हलवून पहा किती कमी झाले सांगा मगापेक्षा. 40% कमी झाले मॅडम. व्हेरी गुड. आता जर हात ती, पण वर करत, माझे हात असे वर जात नव्हते मॅडम. खूप त्रास होत होता मला. चला व्हेरी गुड. बघा आता 3-4 मिनिटांमध्ये जर तुमचे हात वर जाऊ शकतात तर रेग्युलर जर तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी ही एनर्जी डिस्टन्स हिलिंगची शिकून घेतली तर फायदा काय होईल? बरोबर. हा नसेल काय आणि करणार. म्हणून प्रत्येक हो घरामध्ये मॅडम. एक हिलर असणं हे माझं काही इथे काही जादूची कांडी नाही आहे, मॅजिक नाही आहे. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती या ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी या पद्धतीने वापरून स्वतःच्या जीवनाला आणि इतरांच्या जीवनाला आनंद मध्ये फक्त आणि फक्त लोककल्याणासाठी काम केल्या जातो. स्वतःसह इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला जातो. ओके, यहाँ तक किसी का कोई खूप खूप सवाल? धन्यवाद मॅडम तुमचे. थँक्यू, खूप थँक्यू, खूप धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट. चला, आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का आज के लिए? किसी का कोई सवाल? प्रीती बेले मॅडम बोला. मॅडम मला कसं 3 वर्षा अगोदर मी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे आता माझा कव्हर आहे सर्व, पण ते झालं होतं माझं सगळं. हम्म. तर तेव्हा माझं हे म्हणजे आपण जे आता सांगितलं की चक्र हे वेगळे वेगळे आपले आजार म्हणजे आपण ते जर चक्र रिकव्हर केले तर आपले ते आजार बरे होऊ शकतात. तर ते बरोबर. मी असं म्हणू शकते का की आपलं हार्ट चक्र कुठेतरी कमी असल्यामुळे मला तो आजार झाला म्हणून? हार्ट चक्र आणि स्वादिष्टान चक्र दोन चक्र जबाबदार आहे ब्रेस्टसाठी. अच्छा. अं, तर मग आता आता मी आता तर मी म्हणजे त्यातून 100% क्युअर आहे सध्या. पण मी तर याच्यावर अजून वर्क करू शकते का? सात चक्रांना ऍक्टिव्हेट करा की पुढे अशा परत कॉम्प्लिकेशन यायला नको. म्हणून परत तुम्ही रोज चक्रांना ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. मी तर रोज एकच सांगते की जसं 2 वेळचं जेवण महत्वाचं आहे तसं रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस प्रत्येकाने चालू करा. जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या पाचही गोष्टी आपण स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी अट्रॅक्ट करू शकतो. ठीक. ठीक आहे. ओके, थँक्यू. याचं याचं हे एकदा परत तुम्ही उद्या घेताय ना मॅडम? हे उद्या कसं मी डिस्टन्स करायचं हील ग्रुप म्हणून? सेशन मी घेणार आहे उद्या हिलिंगचं. नाही नाही, हे 7 चक्रांचं. उद्या मी 7 चक्रांचं हिलिंग स्वतः करून देणार आहे. उद्या डिस्टन्स हिलिंग ठीक आहे. सगळ्यांसाठी मी प्रॅक्टिकल, जसं आता त्या मॅडमचं एकीचं घेतलं तसं मी बाकीच्यांचं पण घेणार आहे. ओके, ठीक आहे. चलो, मनीषा मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. हा बोला. मॅम मला एक विचारायचं होतं आपल्याला आता मला माझी कंबर भयंकर दुखते म्हणजे खूप ट्रीटमेंट आहे ते सगळी झाली आहे त्याच्यावरती. तर त्याने आपण ती रेकीने बरी करू शकतो का? मॅडम आणि सेकंड आपल्याकडे जर रिझल्ट बघितला तर 4 स्टेजचा कॅन्सर ठीक होणं किंवा डॉक्टरांच्या घरचा पेशंट ठीक होणं असे अनेक विद्यार्थ्यांचे अनेक रिझल्ट आहेत. एका मॅडमला युट्रस काढायला सांगितलं होतं, त्यांचं युट्रस रिमूव्ह होता. आता त्यांना अपेक्षा म्हणजे डॉक्टरांनी गॅरंटी म्हणजे काहीच नव्हतं सांगितलं, तुम्हाला जगायचं असेल तर युट्रस रिमूव्ह करावं लागेल असं त्यांना सांगितलं होतं. पण आता शी इज होप टू कन्सिव्ह. इतका फरक पडलाय म्हणजे ते स्टेटमेंट कुठे आणि जे युट्रस काढल्यावर सगळ्यात अपेक्षा संपल्याच असत्या. पण आज त्यांना एक नवीन होप तयार झाली आहे की ती कन्सिव्ह करू शकते. हे रिझल्ट आपल्याकडे आहेत रेकीचे आणि वेगवेगळे. मॅम एक विचारत होता आपल्याला ही रेकी म्हणजे ती नेहमी करावी लागते का? म्हणजे आता मला पण तसा रोज रेकीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा आता आपण मेडिटेशन करतो मानसिक स्वास्थ्यासाठी, योगा करतो शारीरिक स्वास्थ्यासाठी. त्याच पद्धतीने रेकीमध्ये काय करायचंय? 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचंय, अन्न पाण्याला चार्ज करायचंय आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन मध्ये जगायचंय. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी राग करणार नाही. इतना भाव नको उसमें गलत क्या है? जर आपण एक 20-25 मिनिटाची ही प्रॅक्टिस जर आपल्या जीवनामध्ये अवलंबली तर नुकसान काहीच नाही ना, कारण रेकीमध्ये नकारात्मकतेला ताराच नाहीये. जर आपण आपल्या लाईफमध्ये जर पॉझिटिव्ह स्किल्सचे काही एनर्जी ऍक्टिव्हेट केली तर बेनिफिशियलच आहे ना. प्रॅक्टिस तर करा. थँक्यू. विदाउट प्रॅक्टिस फायदा होत नाही. 20 ते 25 मिनिटं डेली देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. ओके, कारण जादूची कंडी नाही आहे. ओके, रश्मी चौगुले मॅडम बोला. माईक ऑन करावे.
आज 5वा दिवस आहे मॅम. मी हो, आज पहिल्या दिवसापासून मी पहिल्या दिवसापासून काही नव्हते. आज जॉईन झाले. ते 4 दिवसाचं मला कसं काय सगळं भेटेल बरं? मॅडम माझं युट्यूब चॅनल आहे वर्टेक्स हॅपी लाईफ, ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळतील आणि झालेले सगळे व्हिडिओ पण तिथे मिळेल तुम्हाला. ठीक आहे. कोणतं चॅनल मॅम? वर्टेक्स हॅपी लाईफ, VRTX. जे आज तुम्ही कुठला ग्रुप जॉईन केलाय का आमचा? केलंय की. आता त्या ग्रुपमध्ये लिंक आहे ना मॅडम, तिथून तुम्ही युट्यूब चॅनल जॉईन म्हणजे बघू सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. रोजचे व्हिडिओ मग ग्रुपवर आलेलेच आहे. ठीक आहे. चालेल. आता माझा हात दुखायला लागलाय मॅम. असं मनगट दुखायला लागले खूप. तर मॅडम त्यासाठी मी काय आता हिलिंग प्रत्येकाला हिलिंग नाही करू शकत ना. मला ते दाखवायचं होतं की डिस्टन्स हिलिंग काम करते. उद्या सगळ्यांसाठी हिलिंग करून देणार आहे. बरोबर आहे. एकेकाला करत बसतील तर आता क्लासमध्ये 144 लोक आहे, सगळे थोडं थोडं हँड रेज करतील की आमचं हिलिंग करून द्या, आमचं हिलिंग करून द्या. बरोबर की नाही? ते शक्य नाहीये. ओके. चल, ओके, थँक्यू. रोहिणी मॅडम अनम्यूट करा. रोहिणी मॅडम नमस्ते मॅडम. नमस्कार. बोला. आवाज येतोय? येतोय. मी पुण्याहून बोलतीये. हा, मी ब्रेस्ट कॅन्सर पेशंट आहे. 8 वर्ष झाली. म्हणजे मला काही आता प्रॉब्लेम नाहीये, सगळं ओके. पण मला सारखा ऍसिडिटीचा त्रास होतो आणि झोप अजिबात लागत नाही. हे डेली कशामुळे होतं म्हणजे? मॅडम 7 चक्रांना डेली हिलिंग करा. हळूहळू जे मी आता हं. शिकवणार आहे ते प्रॅक्टिस करा. हं. शक्य असेल तर पुढच्या लेव्हलमध्ये या, म्हणजे तुम्ही स्वस्त मस्त जबरदस्त लाईफ जगू शकाल. हो. ठीक आहे. आणि तुम्ही खूप खूप छान शिकवलेत. खूप छान, म्हणजे आनंद झाला की ते मी शिकायला जॉईन केलं. म्हणजे खूप आनंद वाटला मला. थँक्यू थँक्यू मॅडम. व्हेरी मच. थँक्यू. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? ते चक्रांचाच प्रॉब्लेम आहे ना माझ्यासाठी? हो हो, 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं, अन्न पाणी चार्ज करायचं, तर होऊन जातं ते. ठीक आहे. ओके. हा, पुंडलिक सर बोला. मॅडम 7 चक्र ऍक्टिव्ह कसे करायचे ते? सर ते मी ऑडिओ देणार आहे तुम्हाला. पहिले तर तुमचा शक्तिपात होईल गुरुवारी. ठीक आहे. गुरुवारी अच्छा. पहाटे शक्तिपात होईल. शक्तिपातानंतर आपण ती जी ऍक्टिव्हेशन प्रोसेस करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ऑडिओ देणार आहे. तर एकीला कॉल करून त्या चक्रावर हात ठेवलं तर तुमचे चक्र हळूहळू एका याच्यात मॅजिकनी नाही होत. सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये तुम्हाला काही पॉवरफुल सिम्बॉल्स दिले जातात. ते सिम्बॉल्स टाकून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर तेव्हा तुम्हाला तो रिझल्ट येतो. ठीक आहे. अच्छा. ठीक. ओके. विवो नावाने जॉईन झालेलं सर. विवो नावाने जॉईन झालं सर, बोला. शक्तिपात मॉर्निंगला पहाटे 5:30 वाजता होईल. साधना शेलार. साधना शेलार, माईक ऑन करा. हा, बोला. आवाज आवाज माईक ऑन करा साधना मॅडम. हॅलो. हा, माईक माईक बोला. हा. हॅलो मॅडम. हा, येतोय आवाज मॅडम? येतोय, बोला. मॅडम, माझा 15 वर्षाचा मुलगा आहे, चाइल्ड स्पेशल आहे. तर त्याला व्यवस्थित हे करून हिलिंग करून होऊ शकतो, तो थोडाफार त्याला फरक पडू मॅडम शकतो? आपण बघा, कुठल्याही याचं हे नाही, पण आपण प्रयत्न अवश्य करू शकतो. म्हणजे रिझल्ट याच्यात आपण भरपूर लोकांना, म्हणजे आपल्याकडे हाई रिझल्ट आहे. आपल्याकडे एक मॅडम आहेत ज्या सध्या ग्रँड मास्टर आहेत. त्यांचा मुलगा ऑटिझमचा प्रॉब्लेम मध्ये होता, बट तो पोरगा जिथे 10-15 मिनिटं एका जागी बसत नव्हता, त्यांनी 10वी बोर्डाचे पेपर पूर्ण व्यवस्थित लिहिले आणि 70% पास झाला. हाई रिझल्ट आपल्याकडे आहे. हा, होती समजते मॅडम, म्हणजे नाही का? हा, हा. तर प्रॅक्टिस ते आईला मेहनत घ्यावी लागते मॅडम त्याच्यासाठी. असं नाही होत की मी काही सांगितलं. तुम्ही जेवढी तुमच्या मुलासाठी मेहनत घ्याल तेवढे रिझल्ट तुम्हाला त्याच्या प्रती चांगले येईल. ठीक आहे. ओके. चलो, ओके. सो आज थँक्यू आपण मॅडम. इथे थांबू. उद्या भेटू याच वेळेवर. आपल्या दिव्य ऊर्जांना जाणून घ्यायचं. उद्या एका व्यक्तीला सोबत घेऊन यायचंय. उद्या आपण औरा शिकणार आहोत. ओके. सो थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.